हगवणेंच्या वकिलाकडनं वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करत असल्याचा दावा। चॅटिंग करताना वैष्णवीला घरच्यांनी पकडल्याचा कोर्टात युक्तिवाद। हगवणेंच्या वकिलांचे वैष्णवीवरचे आरोप कसपटे कुटुंबानं फेटाळले। चॅटिंगची कोणती घटना घडलेली नव्हती, वैष्णवीच्या काकांची माहिती। पत्नीला 2-4 कानाखाली लगावणं म्हणजे छळ होत नाही, हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात अजब युक्तिवाद। हगवणे कुटुंबाला कोर्टाचा धक्का। वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर पती, नणंद आणि सासूच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ। वैष्णवी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवर अन्याय झाल्याचं म्हणत हगवणेंच्या वकिलाकडनं निलेशला पाठीशी घालण्याचा प्रयत्न। केवळ मैत्री खातर वाईट परिस्थितीत बाळाचा सांभाळ केल्याचा दावा। आमचे कौटुंबिक वाद राजकारणासाठी वापरू नका, परिणय फुकेंच्या आईचं सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसेंना आवाहन। आरोप खोटे असल्याचंही रमा फुके यांचं स्पष्टीकरण। संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेवरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना झापलं। कंत्राटदार काम करत नसतील तर ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना। ऑक्टोबर 2025 पर्यंतची दिली डेडलाईन। वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी आता हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली जाते, तर वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला एका दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे। हगवणेंच्या वकिलाकडनं आता वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय घेतला गेलाय। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची आणि ते पकडलं गेलं होतं, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला। पतीनं पत्नीला कानाखाली वाजवणं म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी आज कोर्टात केलाय। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सुरक्षेची गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून टाकावी अशी मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी केली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीनं केली जाते। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती बीडच्या गडी इथे 6 जणांच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या टेम्पोचा अहवाल आरटीओ विभागानं सादर केलाय। उड्डाणपुलाच्या उभारणीमध्ये तांत्रिक चुका झालेल्या आहेत। जिथे हा अपघात घडला तिथे 2 उड्डाणपूल एकत्र जोडले गेले, त्यामुळे इथे नेहमीच पाणी साचतं आणि हे पाणी वाहनांच्या काचांवरती आल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, असे अहवालामध्ये नमूद करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका भरधाव गाडीनं दुचाकीला जोरदार धडक दिली। हिट अँड रनच्या घटनेचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। ओडिशामधील रुरकेला इथे माओवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला एक अख्खा ट्रक लुटून नेला। या ट्रकमध्ये जवळपास 1.5 टन स्फोटकं होती। हा ट्रक राऊरकेला इथून बांको दगडखाणीमध्ये नेला जात होता। माओवाद्यांनी हा ट्रक वाटेतच अडवला, चालकाला बांधून ठेवला आणि ट्रक पळवून नेला। छत्रपती संभाजीनगरमधील अमोर कोतकर एन्काउंटर प्रकरणाचा सीआयडीकडनं तपास सुरू आहे। दरम्यान सीआयडी अधिकाऱ्यांकडनं एन्काउंटरच्या घटनास्थळाची पाहणी केली गेली। गुहागरमधील देवघर इथे सासऱ्यानं लैंगिक छळ केल्याची तक्रार गुहागर पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे। सासू आणि नणंद यांच्या विरोधातही पीडित महिलेनं तक्रार नोंदवलेली असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय। जळगावच्या चोपडामधील बोरमडी गावात रस्त्यावर एका आदिवासी महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली। फोन केल्यावरती रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं या महिलेला दुचाकीवरनं रुग्णालयात न्यावं लागलं, मात्र रस्त्यामध्येच या महिलेची प्रसूती झाली। दरम्यान प्रसूतीचं साहित्य उपलब्ध नसल्यानं महिलांनी दगडाच्या साह्यानंच नाळ तोडल्याचाही प्रकार घडलाय। जळगावमधल्या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे आक्रमक झाल्यात। खैरापाड्यावरती आढावा घेण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिभा शिंदेंनी खडे बोल सुनावले।
दरम्यान या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन अधिकाऱ्यांकडून दिलं गेलंय. सोलापूर विमानतळावरती पोलिसांनी मॉकड्रिल केलं. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ही रंगीत तालीम पार पडली आहे. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कौलव गावात वसुली करणाऱ्या लिपिकाला माजी उपसरपंचाकडून मारहाण झाली आहे. माजी उपसरपंच अजित पाटील यांच्याकडे वसुलीला गेलेले असताना मारहाण केली गेली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोलीच्या दौऱ्यावरती असतील. या दौऱ्यादरम्यान फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण पार पडणार आहे. रामलीला मैदानावरती शेतकरी आणि महिला मेळावा सुद्धा संपन्न होईल. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंवरती टीका करण्याचा भाजपनं दिलेला टास्क नारायण राणेंनी थोडे दिवस बाजूला ठेवावा. मुंबईच्या विकासावरती बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे पाहण्यासाठी राणेंनी सिंधुदुर्गात यावं असा खोचक टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय. माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरलेत. त्यामुळे या निवडणुकीला आता राजकीय वळण लागलंय. अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं चर्चांना उधाण आलंय. छत्रपती संभाजीनगरमधील पाणी पुरवठा योजनेवरनं मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून दिल्या गेल्यात. सोबतच अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार करण्याच्या सूचना आहेत. कोणती हयगय खपवून घेणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुंबईच्या वांद्रे परिसरात भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी झाली. या बॅनरवरती आशिष शेलार यांचा उल्लेख बात आशिष शेलार असा केला गेला. जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेत एक बैठक पार पडली. जळगावचा महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या D+ झोनमध्ये समावेश करण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी आमदार RT देशमुख यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. देशमुखांच्या मुलांची भेट घेत पंकजा मुंडेंनी त्यांचं सांत्वन केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारात दर्शन घेतलंय. गुरुद्वारा बोर्डकडनं त्यांचा सत्कार केला गेला. IIT मुंबईच्या पवई परिसरामध्ये मगर मुक्तसंचार करताना दिसली. मंगळवारी रात्री 6 फूट लांबीची ही मगर इथल्या रहिवाशांना आढळून आली. या घटनेमुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं आणि दहशतीचं वातावरण आहे. जालना शहरात तब्बल 983 धोकादायक आणि मोडकळीला आलेल्या इमारतींच्या मालकांना महापालिकेनं नोटीस बजावलेली आहे. 2 वर्षांपासून वारंवार सांगून सुद्धा धोकादायक इमारती रिकाम्या होत नसल्यानं पालिकेनं आता थेट इशारा दिलाय. पुण्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरनं उभाठानं आंदोलन केलं. मध्य रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी 100 कोटी रुपये देऊन सुद्धा आजपर्यंत पुणे स्थानकावर CCTV कॅमेरे का नाहीत असा प्रश्न विचारला गेला. पाथर्डी फाटा परिसरामध्ये मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनीच्या शाखेवर कृषी विभागानं छापा टाकलाय. या शाखेतनं पोलिसांनी परवानगी नसलेल्या कंपनीतील 3000 ग्रॅम खत जप्त केलं. या प्रकरणी उत्पादकासह विक्रेत्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या अनेक तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. कोपरगाव, राहता आणि अकोले या तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये बरसणाऱ्या पावसामुळे भंडारदरा, निळवंडे या धरणांसह मुळा धरणाची पाणी पातळी वाढली आहे. शिरूर तालुक्यातील करंदी इथे ढगफुटी सदृश पाऊस पडलाय. ओढे, नाले दुथडी भरून वाहतात आणि याच पाण्यातनं दुचाकीस्वार आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात. असं धोकादायक पाण्यातनं प्रवास करू नका असं आवाहन सुद्धा केलं गेलंय. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अर्धा तास पडलेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं. शहापूर तालुक्यातही विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस बरसला. या पावसामुळे उन्हाळी भात शेतीला फटका बसलाय आणि शेतीचं नुकसान झालंय. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मान्सून दाखल झाला. आज आणि उद्या गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त झालेला असून 30 मे नंतर मान्सूनचा प्रवास थंडावेल अशी शक्यता आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. या वादळी वाऱ्यामुळे 25 ते 30 शेतकऱ्यांच्या सोलार पंपाच्या पॅनलचं मोठं नुकसान झालंय. ठाण्यामध्ये आज पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यानं नागरिकांची धावपळ पाहायला मिळाली.
ठाण्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरती पाणीही साचलेलं. वंदना टॉकीज परिसरात पाणी साचून वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. पावसामुळे डोंबिवलीमधल्या MIDC भागात पाणी शिरलंय. नाले तुंबल्यामुळे नाल्यांमधलं पाणी रस्त्यावरती आलं. यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी साचल्याचं चित्र दिसलं. मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडीच्या रांजनोली नाक्याजवळच्या रस्त्यांवरती पाणी साचलेलं. यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. याच पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण आता निम्म भरलेलं आहे. यंदा मान्सून लवकर आलाय आणि सतत मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे मे महिना संपण्यापूर्वीच खडकवासला धरण हे 49% भरलंय. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये आज पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली. गेल्या आठवड्याभरापासून आष्टी तालुक्यात दमदार पाऊस होतोय. या पावसात नदी नाल्यांसह काही तलाव ओसंडून वाहत आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यानं शेतातील लिंबू अक्षरशः उखडून गेल्यात. गेल्या 8 दिवसांपासून पडणाऱ्या पावसानं कोकण किनारपट्टीला झोडपून काढलं. या पावसामुळे रत्नागिरीला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांचा पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. दरम्यान बीडमधील प्रसिद्ध असलेला कपिलधार धबधबा हा ओसंडून वाहतोय. बीड जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटी पेरणीयोग्य पाऊस झाल्याचं चित्र आहे. पण शेतकरी मात्र पेरणीसाठी कोणती घाई करताना दिसत नाहीयेत. सध्या बियाणं खरेदीसाठी शेतकरी बाजारात येत असले तरी पेरणीसाठी 7 जूनचाच मुहूर्त आहे असं शेतकरी म्हणतात. जालन्यातील घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. दरम्यान चरण्यासाठी सोडलेले बैल घरी जाण्यासाठी निघालेले असताना शेतकऱ्यांना याच पुरातनं बैलांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण हे बैल काही पुराच्या पाण्यात उतरायला तयार होत नव्हते. लातूरमध्ये काल ढगफुटी सदृश पाऊस पडला. त्यानंतर अनेकांच्या घरातही पाणी शिरलं. नगरपालिकेनं गटारांची आणि नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं बोललं जात आहे. या पावसामुळे भाजीपाल्याचंही प्रचंड नुकसान झालंय. यवतमाळमध्ये पावसामुळे तीळ पिकाचं नुकसान होत आहे. उन्हाळी पीक असलेल्या तिळाची काढणी करून साठवणूक करण्यात आली होती. मात्र पावसामुळे हे पीक खराब झालंय आणि तीळ काळे पडू लागले. जालन्यातील बदनापूर तालुक्यात काल ढगफुटी सदृश पाऊस पडला. पावसामुळे फळबागांचं नुकसान झालेलं असून जमिनीवरची माती वाहून गेल्यामुळे जमीन खरडून गेली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह आमदार नारायण कुचे यांनी नुकसानीची पाहणी केली. पावसामुळे पुण्याच्या खेड तालुक्यातील बहुळ या गावातील शेतकरी बाळासाहेब वाडेकर यांच्या शेतातील बाजरीच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं. शेतकऱ्यानं एका कवितेच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली. मुंबई गोवा महामार्ग पुन्हा पहिल्याच पावसात खड्ड्यात गेलाय. महामार्गावरती ठिकठिकाणी खड्डे पडलेत. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय. तर पळशीतील बंधाऱ्यावरनं चालत निघालेला एक व्यक्ती पाय घसरल्यामुळे वाहून गेला. पोलीस आणि स्थानिक त्याचा शोध घेतात. जालन्यातील बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. त्यामुळे सुकना नदीला पूर आलाय. तर शेतांनाही तळ्याचं रूप प्राप्त झालंय. यावेळी वाकुळणी आणि माहेर भायगाव या परिसरातील मनमोहक दृश्यांची मात्र सर्वांना भुरळ पडली आहे. सांगलीच्या चांदोली परिसरामध्ये पावसानं सृष्टीचं सौंदर्य खुललंय. चांदोलीमध्ये धबधबे कोसळू लागलेत. 300 फूट उंचीवरनं कोसळणारा उखळूचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची सध्या गर्दी होती. धाराशिवच्या येडशीमधला रामलिंग धबधबाही ओसंडून वाहू लागलाय. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसानं कांदा पिकांचं नुकसान केलंय. आंबेगाव तालुक्यातील पोंतेवाडी येथील निलेश पडवळ या शेतकऱ्यानं बराकीमध्ये 125 पिशवी कांदा साठवून ठेवलेला, जो पावसामुळे पूर्णपणे भिजून गेलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. कुडाळ तालुक्यातील तळ्याचे टेम हुमरमळा अनाव या क्षेत्रामध्ये 4 हेक्टर शेतातील भुईमूग, नाचणी, चवळी यांचं प्रचंड नुकसान झालंय.